बघा, मी नवीन हेडिंग देतोय आपला. काय असेल तर HTML ट्युटोरियल. ठीक आहे. HTMLचं ट्युटोरियल आपल्याला काय करायचं की आज डिस्कस करायचं किंवा बघायचं आहे. आणि याच्यासाठी बघा काय असेल. वन सेकंड. आपण सी आणि C++ प्रोग्रामिंग पाहिलेलं होतं. ठीक आहे. तो सी आणि C++ ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. व्हेअरॅज HTML जे आहे ही HTML काय असणार आहे तर एक मार्कअप लँग्वेज आहे. ठीक आहे. मार्कअप लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज आणि मार्कअप लँग्वेज त्याच्यामध्ये फरक असतो. ओके. प्रोग्रामिंग लँग्वेज अँड मार्कअप लँग्वेज यांच्यामध्ये फरक आहे. तो फरक काय असतो तर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण म्हणजे लॉजिक वाईज लिहित असतो. ठीक आहे. लॉजिक लिहित असतो. सो इथं तसं नसतं. वन सेकंड. रिप्लाय द्यायचं. सो इथं बघा एच टी एम एल याचा लॉंग फॉर्म काय आहे कधी ऐकलंय का? हम्म. एनी आयडिया अबाउट दिस HTML? HTML म्हणजेच काय असतं तर याला आपण हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं म्हणतो. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण काय म्हणतोय तर HTML म्हणत असतो. सो मार्कअप लँग्वेज ही बेसिकली कसं असतं तर जेव्हा केव्हा तुम्हाला एखादा कंटेंट, आता वेबसाईट वरचा कंटेंट कसं असतं बघा, जसं की तुम्ही कधीतरी एखादं डॉक्युमेंट बनवलेलं असेल त्याच्यामध्ये हेडिंग वगैरे दिलेले असेल किंवा आपण जसं की नोटबुक मध्ये करतो ना, चॅप्टरचं नाव जरा मोठ्या अक्षरात लिहितो. त्यानंतर त्याच्या आतमध्ये काय आहे की क्वेश्चन लिहिलाय सपोज, तर तो क्वेश्चन जरासा काय असणार आहे की वेगळ्या पेननं वगैरे लिहितो आणि मग त्याचा आन्सर वेगळ्या पेज मध्ये लिहितो. ठीक आहे. तो हे काय होतं किंवा तुम्ही युनिव्हर्सिटीला म्हणजे युनिव्हर्सिटीच्या एक्झामिनेशन मध्ये पाहिलेलंच असेल बोर्डच्या एक्झामिनेशन मध्ये की जेव्हा आपल्याकडं वेगवेगळ्या स्टाईलनं कंटेंट लिहिला जातो, सो तो कंटेंट कशामध्ये लिहितात तर मार्कअप लँग्वेजेस मध्ये लिहित असतात. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचं मिनिंग असतं, स्ट्रक्चर आहे एक. ठीक आहे. एखादं स्पेसिफाईड स्ट्रक्चर जेव्हा दिलेलं असतं त्यालाच मार्कअप लँग्वेज आपण म्हणत असतो. ओके. आणि जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो, प्रोग्रामिंग लँग्वेज हे एखादं ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी किंवा ऑपरेट करण्यासाठी आपण काय करतो तर प्रोग्रामिंग लँग्वेजेस यूज करत असतो. काय सांगितलं? प्रोग्रामिंग लँग्वेज हे बेसिकली आपण कशासाठी यूज करतो तर OS ऑपरेटिंग सिस्टीमच्या सोबत किंवा एखादं सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर आपण प्रोग्रामिंग लँग्वेज बनवतो किंवा यूज करत असतो. मार्कअप लँग्वेज मध्ये कधीही सॉफ्टवेअर क्रिएट होत नाहीत. ओके. आणि ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसना कंपाईल केलं जातं. प्रोग्रामिंग लँग्वेजेसना काय आहे कंपाईल केलं जातं. व्हेअरॅज जे मार्कअप लँग्वेजेस आहेत ह्या मार्कअप लँग्वेजेसना कंपायलेशनची गरज नसते. ते डिरेक्टली काय केले जातात इंटरप्रिट केले जातात किंवा डिरेक्टली कम्युनिकेशन केलं जातं. ठीक आहे. सो हे काही डिफरन्सेस आहेत यांचे. हे काही डिफरन्सेस आहेत. आधी मी मार्कअप लँग्वेज म्हणजे काय हे लिहिणार आहे खाली. बघा, कॉपी करतो. मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. मार्कअप लँग्वेज मीन्स काय असणार आहे की
ही एक कॉम्प्युटर लँग्वेज असणार आहे जी की डॉक्युमेंटेशन साठी आपण यूज करत असतो. ओके. Markup language or languages are used to structure and text format text and content other content on a web page. ठीक आहे. वेब पेज वरचा जो काही कंटेंट असतो, जसं की आपण बोर्ड लेटर किंवा काय आहे असं वेगवेगळं जे सांगितलं ना, की हेडिंग वेगळं, त्यानंतर क्वेश्चनचा बोल्ड वगैरे करणं, त्यानंतर काय आहे, की कंटेंट दाखवणं, ठीक आहे. हे सगळं काही वेगवेगळं क्रिएट केलं जातं. ठीक आहे. वेगवेगळं क्रिएट केलं जातं. सो इथं काय आहे, की हे वेगवेगळ्या स्ट्रक्चर क्रिएट वगैरे करणं, हे काय आहे, तर मार्कअप लँग्वेजेस मधून होत असतं. ठीक आहे. आता हे जे काही मार्कअप लँग्वेजेस आहेत, ह्या मार्कअप लँग्वेजेस कोणत्या आहेत, तर सगळ्यात आधी आलं होतं XML. ठीक आहे. XML नंतर XHTML आलं. ठीक आहे. आणि त्यानंतर मग HTML आलं. मग HTML मधलं आत्ता जे आपण व्हर्जन यूज करतो ते HTML5 यूज करतो. ठीक आहे. सो सगळ्यात आधी XML म्हणजेच काय असणार आहे, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज असं एक XML आलं पहिल्यांदा. ज्याच्यामध्ये आपण जसं की सपोज मला कंटेंट मध्ये काय दाखवायचं की माझं नाव प्रिंट करायचंय. ठीक आहे. तर काय करावं लागतं की फर्स्ट नेम असा एक टॅग क्रिएट करायचा. त्याच्यामध्ये माझं नाव असेल, त्या टॅगला एंड करायचं. तसंच लास्ट नेम लिहायचं, त्याचा टॅग क्लोज करायचा. मी थोडंसं सिंटॅक्स सांगेल पुढे जाऊन. सो हे सर्व काही आपण इथं करत असतो मार्कअप लँग्वेजेसमध्ये. ठीक आहे. बट प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हटलं, की प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये आपल्याला म्हणजे एक सॉफ्टवेअर, एखादी गोष्ट जर का तुम्हाला क्रिएट करायची असेल, तर प्रोग्रामिंग लँग्वेजेस लागतात. ठीक आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजेस कुठं लागतात? बघा, प्रोग्रामिंग लँग्वेजेस मीन्स काय सांगितलं? प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर युज्ड टू काय? क्रिएट सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन अँड ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम्स वगैरे जर का तुम्हाला क्रिएट करायचे असतील, तर आपण काय यूज करतो? प्रोग्रामिंग लँग्वेजेस यूज करत असतो. ठीक आहे. आता याच्यासाठी एक इमेज आहे. मी इमेज इथं घेतोय. 1 सेकंड. मार्कअप लँग्वेजेस अँड प्रोग्रामिंग लँग्वेजेस यांचे डिफरन्सेस आहेत. ठीक आहे. तर बघा, काय काय सांगितलंय मार्कअप लँग्वेज बद्दल. तर इथं अ सिस्टीम फॉर annotating a document in a way that it is syntactically distinguishable from the text. म्हणजे आपण इथं काय करू शकतोय, की हेडिंग वेगळा, बॉडी वेगळं, त्यानंतर साइड बार वेगळा, हे सगळं काही जसं की आपण लिहितो ना, की सपोज आता मला हे हेडिंग द्यायचंय, तर आपण काय करेल, याला एकतर बोल्ड करेल किंवा अंडरलाईन करेल. ठीक आहे. असं याचा टेक्स्ट वगैरे, याचा फॉन्ट वगैरे वाढवून ठेवेल. सपोज मी इथं 35 करतो. सो नॉर्मल टेक्स्टपेक्षा ह्याचं काय आहे, मीनिंग वेगळं आहे किंवा हेडिंग वेगळं आहे. ठीक आहे. असं हे अनोटेशन वगैरे करायचं असेल, तर आपण काय करतो, मार्कअप लँग्वेजेस यूज करतात. आणि हे डिरेक्टली इंटरप्रिट म्हणजेच काय, तर एक्झिक्यूट केले जातात कोण, तर ब्राउझर्स. हे डिरेक्टली कोण घेतं, तर ब्राउझर्स रीड करत असतात डिरेक्टली. ओके. आणि याच्यामध्ये कोणत्या HTML, XML, XHTML ह्या काय आहेत, तर काही कंपाइलेबल और ह्या मार्कअप लँग्वेजेस असतात.
ठीक आहे. आणि ते फक्त आणि फक्त डॉक्युमेंटेशन साठी किंवा व्हिज्युअलायझेशन इफेक्ट्स जर का तुम्हाला द्यायचे असतील, तर आपण काय करतो, हे मार्कअप लँग्वेजेस यूज करत असतो. ओके. व्हेअर ॲज प्रोग्रामिंग लँग्वेज बघा. प्रोग्रामिंग लँग्वेज हे काय आहे? अ फॉर्मल लँग्वेज दॅट कंटेन्स अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स यूज्ड टू प्रोड्यूस व्हेरियस काइंड्स ऑफ आउटपुट. म्हणजे तुम्हाला सिस्टम कडून काहीतरी करवून घ्यायचं असेल, तर आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज पाहिजे. म्हणजे तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्या, इन्स्ट्रक्शन्सच्या हिशोबानं काय होणार? एक्झिक्युशन होणार. हे कशामुळे होतं? तर प्रोग्रामिंग लँग्वेजेस सोबत होत असतं. सो प्रोग्रामिंग लँग्वेजेसना आधी कंपाईल करावं लागतं. ठीक आहे. कंपायलर थ्रू आणि मग त्यांना इंटरप्रिट केलं जातं. ओके. कंपाईल करणं म्हणजेच काय आहे? जसं की आता मी बोलतोय, हे जे काही बोलतोय त्याला म्हणजे तुम्हाला ते समजायला हवंय. मराठी का बोलतोय? कारण आपल्याला तिघांनाही समजतंय म्हणून. ओके. जर का समजतच नसतं, तर ज्या भाषेमध्ये समजतंय, त्या भाषेमध्ये मला कन्व्हर्ट करावं लागलं असतं किंवा मला बोलावं लागलं असतं. ठीक आहे. सो तेच कंपायलर काम करत असतो. कंपायलर काय करतो, की ह्युमन रीडेबल कोडला कन्व्हर्ट करून मशीन रीडेबल कोडमध्ये कन्व्हर्ट करत असतो आणि जेव्हा मशीन रीडेबल कन्व्हर्ट होईल, त्यानंतरच मग इंटरप्रिट केला जातो. ठीक आहे. तसं याला गरज नसते मार्कअप लँग्वेजला. ती डायरेक्टली रीड केली जाऊ शकते. याचे एक्झाम्पल काय आहेत? तर सी, सी प्लस प्लस, जावा, पायथन आणि अशा भरपूर साऱ्या. .NET, PHP वगैरे जे काही आहे. तो PHP नाही आहे ॲक्चुअली. प्री हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेजेस आहे ती. सो हे कशासाठी असतं? तर यूज टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स टू कॉम्प्युटर टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. कॉम्प्युटरकडून काहीतरी टास्क करून घ्यायचं असेल, तर आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस लागणार आहे. ठीक आहे. आता जे काही आपण करेल, जे काही ह्या HTML मध्ये, ते सर्व काही टॅग्सच्या फॉर्ममध्ये असणार आहे. टॅग. ठीक आहे. आता आपण काय करतोय, तर HTML फाइंड आउट करतो किंवा HTML शिकत आहोत. ओके. HTML शिकणार आहोत. सो ह्या HTML मध्ये जे काही शिकेल आपण, ते सर्व काही काय असणार आहे, की टॅग्सच्या फॉर्ममध्ये असतात. आता टॅग्स म्हणजेच काय आहे? तर त्याआधी आपण हे HTML म्हणजे काय आहे ते लिहून घेऊयात. व्हॉट इज एन HTML? ठीक आहे. मग टॅग वगैरे सगळं लिहूयात. सो बघा, प्रत्येकाचं मीनिंग आहे इथं. HTML प्रत्येकाचं काहीतरी मीनिंग आहे. HTML म्हणजे काय सांगितलं वरती, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. सो which is used for creating web applications or web pages and web applications. वेब ॲप्लिकेशन्स. आता वेब पेजेस म्हणजेच काय आहे? जसं की तुम्ही तुमचा रिझ्यूमे क्रिएट करता किंवा एखादा फॉर्म वगैरे भरता ऑनलाईन. तो फॉर्म म्हणजेच काय झालं, तर सिंगल वेब पेज असतं आणि वेब ॲप्लिकेशन म्हणजेच काय आहे? जसं की तुम्ही लॅपटॉपवरती Amazon, Flipkart वगैरे ओपन केलं, तर काय होणार आहे? ते एक वेब ॲप्लिकेशन आहे. ते एक वेब ॲप्लिकेशन आहे आणि त्या वेब ॲप्लिकेशनला आपल्याला काय करावं लागतं, की यूज करत असतो आपण नॉर्मली. ओके. मग याच्यात वेगवेगळ्या टर्म्स येतायत. याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स येतात. हायपर टेक्स्ट. टेक्स्ट तर आपण पाहिलाय. .txt वाली जी काही फाईल आहे त्याला आपण टेक्स्ट म्हणतो. मग आता हायपर टेक्स्ट म्हणजेच काय? हायपर टेक्स्ट म्हणजे एखाद्या बघा आता हा नॉर्मल टेक्स्ट आहे. ठीक आहे. हा नॉर्मल टेक्स्ट आहे. बट सपोज जर का मी एखादी लिंक इथं पेस्ट केली. बघा, इथं जेव्हा मी लिंक पेस्ट करतोय त्यावेळेस ही एक हायपर टेक्स्ट आहे. तो या टेक्स्टमध्ये म्हणजे मी ह्या यूज टू वरती क्लिक केल्यानंतर काही होत नाही. बट इथं जर का क्लिक केलं तर हा काय करेल? मला कुठेतरी घेऊन जाणार आहे. बघा मी आता इथं क्लिक केलंय. ओपन होईल ॲप्लिकेशन. तो याला हायपर टेक्स्ट म्हणतात. हे बघा ओपन झालं. ओके. हे काय आहे? ओपन झालेलं आहे. तो हे कशावरून होतं? तर याला हायपर टेक्स्ट म्हणतो आपण. हायपर
टेक्स्ट म्हणतो. हायपर टेक्स्ट म्हणजेच काय असणार आहे की ज्या कंटेंट वरती आपण क्लिक केल्यानंतर कुठंतरी नवीन याला घेऊन जातो. ठीक आहे, याला आपण हायपर टेक्स्ट म्हणत असतो. तो आय थिंक तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होत आहेत. बोलत चला. हायपर टेक्स्ट म्हणजे काय समजलं? टेक्स्ट विद इन टेक्स्ट असं सुद्धा म्हणतात त्याला. ओके. आणि ज्यामध्ये अ टेक्स्ट हॅज अ लिंक विद इन इट. त्याच्यामध्ये काय असते तर लिंक असणार आहे अँड इट इज अ हायपरटेक्स्ट. त्या लिंकलाच आपण काय म्हणतो? हायपरटेक्स्ट म्हणतो. आता लिंक म्हणजे काय आहे की जे कुठेतरी आपल्याला घेऊन जाते, वेगळ्या पेज वरती घेऊन जाणार आहे, यालाच आपण हायपरटेक्स्ट म्हणतो. मार्कअप लँग्वेज म्हणजे काय, वरती मी सांगितलेलंच आहे की जेव्हा तुम्हाला फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल त्यावेळेस आपल्याला मार्कअप लँग्वेजेस यूज करावे लागतात. ओके. सो हे काय झालं तर वेब पेज और HTML चं इंट्रोडक्शन पार्ट. हायपरटेक्स्ट म्हणजे काय तर असा टेक्स्ट ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कुठंतरी घेऊन म्हणजे आपल्याला कुठंतरी हा घेऊन जाणार आहे असं वेब पेज ओपन करतो. आता प्रत्येक वेळेस काय होतं की हा जो काही HTML आहे, हा HTML आपल्याला लिहायचा कसा असतो तर टॅग्सच्या फॉर्म मध्येच लिहायचा असतो. ओके. आणि एकदम इझी आहे. तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात हे शिकत असताना. कसं? तर सगळं काही एव्हरीथिंग आपण कशामध्ये लिहितो? तर टॅग्सच्या फॉर्ममध्ये लिहित असतो. सगळं काही टॅग्सच्याच फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. सो टॅग्स कसे स्टार्ट होतात? ते बघा, तुम्हाला आय थिंक ब्रॅकेट सगळे माहिती आहेत. तुम्ही मला सांगा, याला काय म्हणतो आपण? हे कोणत्या टाइपचे ब्रॅकेट्स आहेत? मला नावं सांगणार आहात? अजून कोणते ब्रॅकेट्स आहेत का? हं. तर बघा, हे जे ब्रॅकेट आहे त्याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? हं? हे काय आहेत? पॅरेंथेसिस म्हणतात यांना. इथं हे स्क्वेअर ब्रॅकेट आहेत. ठीक आहे. यांना आपण कर्ली ब्रेसेस म्हणतो किंवा कर्ली ब्रेसेस और ब्रॅकेट असंही. आणि हे काय आहे तर याला आपण नाव आठवेना. 1 सेकंड. लेस दॅन ग्रेटर दॅन म्हणतो नॉर्मली आपण. बट ओके, लेस दॅन ग्रेटर दॅन आतापर्यंत तरी आपण ॲझ्युम करूयात. ठीक आहे. लेस दॅन ग्रेटर दॅन. ठीक आहे. आणि आपल्याला कसं लिहायचं असतं तर सगळं काही ह्या लेस दॅन ग्रेटर दॅन. ठीक आहे, असं. तो सर्व काही लिहिताना ह्या टॅग्सच्याच फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ओके. सो व्हॉट इज ॲन HTML एलिमेंट? ठीक आहे. सो HTML एलिमेंट म्हणजेच काय असणार आहे की ज्याच्यामध्ये स्टार्ट आणि स्टॉप हे दोन्ही असणार आहे. ओके. ज्याच्यामध्ये स्टार्ट आणि
स्टॉप हे दोन्हीही दिलेलं असणार आहे. याचं सिंटॅक्स कसं असेल तर बघा, लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये टॅग नेम असणार आहे. टॅग नेम, त्यानंतर इथं काही कंटेंट असेल, सम कंटेंट हिअर, आणि लगेच इथं काय असणार आहे की टॅगचं नाव, टॅगचं नाव इथं असणार आहे. तो जो काही टॅग आपण पाहणार आहोत, जे भरपूर सारे टॅग्स आपण पाहिल, सो त्यांच्यापैकी टॅग ज्यानं स्टार्ट होत आहे, इथं काहीतरी कंटेंट येईल आणि इकडं संपणार आहे. ठीक आहे. तो भरपूर सारे हे टॅग्स असणार आहेत. मग याच्यामध्ये क्लोज होणारे टॅग्स आहेत, न क्लोज होणारे टॅग्स आहेत, ते आपण नंतर पाहणार आहोत. आता सध्या तरी याचं सिंटॅक्स कसं आहे, तर टॅग नेम, काहीतरी कंटेंट, परत टॅग नेम. ओके, असं असणार आहे. ज्या नावानं तुम्ही स्टार्ट केलाय त्याच नावानं इथं एंडही व्हायला हवाय. आणि या HTML मध्ये सगळं काही जे स्टोर्ड असेल ते ह्या टॅग्सच्या अंडरच असणार आहे. ह्याच्या बाहेर जाणार नाहीये. टॅग्सच्या आतमध्येच आपल्याला काय करावं लागतं, तर डिक्लेअर करावं लागतं. टॅग्सच्या बाहेर चालत नाही. आणि पुढे आपण काय करतोय की या HTML ला काहीतरी हिस्ट्री आहे. म्हणजे हे पहिल्यांदा बनवलं कधी, तर 1989 ला बनवलं. ठीक आहे. कशासाठी, तर प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी इनिशियली बनवलेलं होतं. मग त्याच्यानंतर याचं इव्हॅल्युएशन होत 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 आता जे आपण यूज करतोय ते 5.2 व्हर्जन यूज करतोय. 2017 नंतरचं जे काही आलेले आहे ते 5.2 हे व्हर्जन आपण यूज करत आहोत. आणि यानंतर मग पुढे काय करेल की एक बेसिक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. बट त्याआधी मला तुम्हाला इथं बघा, हा आपला फोल्डर आहे. आपण सीचा फोल्डर बनवलाय, CPP डेटा. मग याच्यामध्ये मी नवीन फोल्डर क्रिएट करतोय, फ्रंट एंड म्हणून, फ्रंट एंड. आणि इथं आधी HTML म्हणून एक फोल्डर क्रिएट केला. ठीक आहे. मग ह्या HTML मध्येच आपण सर्व काही पाहणार आहोत. ह्या HTML मध्येच आपल्याला काय करायचंय, सर्व काही पाहायचं आहे. सो या VS कोड ला ओपन करा. मी आधीचा कोड जो काही आहे त्याला रिमूव्ह करतोय आणि इकडचं जे काही आहे ते फ्रंट एंड वाला त्याला ऍड करतोय. ड्रॅग अँड ड्रॉप करायचंय, फक्त उचलायचं, इथं टाकायचं, तो ऑटोमॅटिकली इकडे येणार आहे. ओके. आणि मग इथं मी एक नवीन फाईल क्रिएट करतोय. नवीन फाईल कशी क्रिएट करायची, फ्रंट एंडच्या अंडर जे काही HTML आहे याच्यावरती न्यू फाईल क्रिएट करा और क्लिक करा. मी इथं नाव देतोय इंडेक्स डॉट HTML. डॉट HTML न काय होत असतं, तर कोड जो आहे तो सेव्ह किंवा फाईल जी आहे ती सेव्ह होत असते. ठीक आहे. डॉट HTML न फाईल काय होईल, सेव्ह होणार आहे. आणि तुम्हाला ऑलवेज लिहिताना हे कसं लिहायचं आहे, तर बघा की इथं डॉक टाईप न सुरुवात होत असते. डॉक टाईप, तो एक्सक्लेमेशन मार्क डॉक टाईप. डॉक टाईपचं मिनिंग काय आहे की हे जे काही आपण पेज लिहायला घेतलंय, आता जे काही फाईल आपण लिहायला घेतली ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे ते डिक्लेअर करतोय. सो याचा फॉर्मॅट काय असेल, तर HTML असणार आहे. ठीक आहे. आणि ही ऑलवेज लिहायची आहे तुम्हाला. ही लाईन जी आहे ती प्रत्येक वेळेस लिहायचे, प्रत्येक फाईल मध्ये लिहायचे डॉट HTML च्या. ठीक आहे. नाही लिहिली तरी चालते, बट मॅन्डेटरी आहे की तुम्ही लिहा. त्यानंतर पुढं काय येतं, तर HTML येणार आहे. HTML असं. आणि ह्या HTML च्या अंडर सगळं काही असेल. HTML टॅग्सच्या अंडरच सर्व काही असणार आहे. आणि मग आपण इथं काय करेल, तर बॉडी, आणि ह्या बॉडीमध्ये
पहिल्यांदा काय लिहायचंय, H1 टॅग लिहिणार आहोत. मी तुम्हाला जस्ट दाखवतोय की कसं लिहितात, नंतर मीनिंग वगैरे सांगेल मी. आणि पुढे मी काय करेल की वेलकम टू HTML क्लास, हे काय केलं, हेडिंग लिहिलेलं आहे. मग इथं हे जी काही index.html आहे, याला तुम्हाला काय करायचं आहे, क्विकली सांगाल, मी इथं शॉर्टकट सांगणार आहे. VS कोड किंवा तुम्ही लॅपटॉप वरून जॉईन झालाय का, लॅपटॉप जवळ आहे का, येस नो. सो VS कोड ओपन करा, VS कोड ओपन कराल, झाल्यानंतर सांगा. VS कोड जो आपण इन्स्टॉल केला होता, आणि इथं तुम्हाला एक्सटेन्शन्स म्हणून दिसतंय, हे जे आहे ना 4 बॉक्स आहेत, त्यातला एक बॉक्स काय झालाय, बाहेर निघलाय. तो याच्यावरती क्लिक करा, एक्सटेन्शन्स म्हणून. आणि इथं काय काय घ्यायचंय बघा, तर आपल्याला क्लिक केलं, क्लिक केलंय, तो इथं बघा लाईव्ह सर्व्हर आपल्याला घ्यायचा आहे. हे जे दिसतंय का पहिलंच, इथं फक्त लाईव्ह सर्च करा, लाईव्ह सर्व्हर जो आहे त्याला घ्यायचं, क्लिक करा आणि इथं इन्स्टॉल करायचंय. क्लिक कराल त्या लाईव्ह सर्व्हर वरती. हे लोगो बघा, वायफायचा जसं लोगो असतो ना, तसा लोगो आहे हा. वायफायचा जशा प्रकारचा लोगो आहे, त्याच प्रकारचा हा असणार आहे. सापडला? लाईव्ह सर्व्हर म्हणजेच काय असतं, की आपण डिरेक्टली काय करतोय, की काहीही चेंजेस करेल या HTML फाईलमध्ये, ते डिरेक्टली आपल्या वेब पेजला दिसेल. त्यासाठी इथं एक्सटेन्शन्स वरती जायचंय आणि ह्या एक्सटेन्शन्स वरती इथं जो सर्च बॉक्स दिसतोय, ह्या सर्च बॉक्स मध्ये तुम्ही लाईव्ह फक्त टाईप करा, लाईव्ह फक्त टाईप करा, तुम्हाला हे दिसणार आहे. ठीक आहे, 1 सेकंद. एकच मिनिट. सो दिसतंय का बघा, लाईव्ह दिसतंय इशिका? हो, भेटलं, इन्स्टॉल होतंय. ओके, झालं इन्स्टॉल. आता ओके, गुड. नेक्स्ट पण करायचं आहे. वन सेकंद. तो बघा, इथं नेक्स्ट इथं टाईप करायचंय हेच, हे जे आहे ना लाईव्ह काढून टाकायचंय आणि इथं टाईप करा प्रीटी, असं PRETT, हे PRETT. आणि आपल्याला TI प्रिटियर हे वालं सॉफ्टवेअर काय करायचंय, किंवा प्रिटियर असं सर्च कराल इथं आणि त्यालाही इन्स्टॉल करायचंय. प्रिटियर हा इन्स्टॉल करायचंय.
झालं. गुड. आता पुढे बघा, लाईव्ह शेअर मी काय काय इन्स्टॉल करायला लावलेलं, तर लाईव्ह सर्व्हर हा वाला, ठीक आहे. त्यानंतर प्रिटियर म्हणून मी इन्स्टॉल करायला लावलेलं, आणि आणखी काय आहे का बघू, जेव्हा नेक्स्ट गरज असेल तर मी सांगेलच. कोड रनर पण सांगितला होता. हा, कोड कोड रनर ते रनर सी पण साठी, सांगितलं. ते सी साठी होतं. हो ते झालं, त्याचं झालं. हो तो आत्ता काय करायचंय, तर इथं नॉर्मली एक फोल्डर जो आहे, ती प्रोग्रामचा जो काही डेटा आहे ना, तिथं एक नवीन फोल्डर क्रिएट कर. तेव्हा इथं शॉर्टकट्स असतात असे, ओके, हे न्यू फोल्डरचे वगैरे, किंवा इथं हे बघ, हे असले जे आहेत ना, यानं सुद्धा इथं जो शॉर्टकट आहे याच्यावरती क्लिक केलं तरी काय होणार आहे, नवीन एक फोल्डर क्रिएट होईल आणि त्याला नाव द्या फ्रंट एंड, फ्रंट अंडरस्कोर एंड. दोन प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, ओके. तो दोन प्रकारच्या हे काय आहेत, तर प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, आणि ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस यांच्यामध्ये काय केलं जातं, तर फ्रंट एंड आणि बॅक एंड हे दोघांनी डिव्हाइड केलेले आहेत. फ्रंट एंड म्हणजे ते दिसतं आपल्याला, बॅक एंड म्हणजे जे स्टोअर वगैरे करतं, ठीक आहे, जो डेटाबेस वगैरे ज्यांच्याशी कनेक्टेड असतात, त्या बॅक एंड प्रोग्रामिंग झाल्या. तो त्या फ्रंट एंडच्या आतमध्ये जाऊन इथं आणखी एक नवीन फोल्डर क्रिएट कराल, कोणता, HTML म्हणून केलाय. CPP चा जो काही डेटा होता CPP चा, त्याच्यामध्ये फ्रंट एंड म्हणून एक फोल्डर, त्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं आणि इथं HTML म्हणून काय आहे, एक फोल्डर क्रिएट करायचा. आणि आता इथं ह्या CPP वरती क्लिक करायचं, CPP वरती क्लिक करायचंय, आणि असं छोटं करा, हे जे आहे ना विंडो छोटी करा, आणि हे हे जे VS कोड आहे, त्या VS कोड वरती इथं क्लिक करा आधी, फाईल एक्सटेन्शन, किंवा एकदम जे वरचं आहे ना इकडं टॉपचं, याच्यावरती क्लिक कराल, आणि मग काय करायचंय, जो फोल्डर आपण घेतलेला होता ना हा फ्रंट एंड वाला, त्याला उचलायचा आहे असा, म्हणजे माऊसने उचला आणि इकडे नेऊन टाकायचा, ठीक आहे. माऊस यूज करायला शिका. जर का तुम्ही टच पॅडनच करत असाल लॅपटॉपच्या, तर लेफ्ट क्लिक करायचं, असं लेफ्ट क्लिक करून त्याला उचलून घेऊन जायचं आहे, ठीक आहे. आता माझं चुकून झालं, हे कुठंतरी गेलंय, हा आलं. लेफ्ट क्लिक करून याला उचलून इकडे नेऊन टाकायचं, केलं. येस, इशिका, गौरव तू करते, एक नंतर मिनिट. करशील. जर काही अडचण येत असेल तर स्क्रीन शेअर कर, मी सांगतो. स्क्रीन शेअर करशील, स्क्रीन शेअर करता येते. फ्रंट एंड, त्याच्यात HTML, आणि मग पुढे स्क्रीन शेअर कर, मी सांगतो. करते, एक सेकंड. पूर्ण स्क्रीन शेअर करशील, फुल स्क्रीन, म्हणजे मला हा विजिबल आहे. मिनिमाइज कर. हा, आता HTML, ओके. ते वरती जे ऍड्रेस वरती इशिका प्रोग्रामिंग नोट्स दिसत आहेत ना, हो त्याच्यावरती क्लिक कर. हा, हो याला नॉर्मल कर, हे फुल स्क्रीन नको आहे, नॉर्मल कर. वरती मधलं जे आहे ना मिनिमाइजच्या शेजारी, हो. हा तिथं कर. आणखी एकदा याला रिसाइज वगैरे करावं लागेल, आय थिंक थोडस नॉर्मलाइज करायचं.
साईड बारनं नाही, साईड बारनं तुला घ्यावं लागेल. वेट, साईड बारनं काय करायचंय की त्याची लेंथ वगैरे कमी करायची आहे. हा, तसं कर्सरनी. तसं नाही, ते नाही, ते तर फोल्डरचं झालं. जरासं त्या आयकॉनच्या खालीच इथं दिसतंय बघ. एक सेकंड. हा, तसं तसं. त्याला थोडंसं लहान कर, साईडनं वगैरे असं प्रेस करून. हा, एक आला होता बघ आता. येस, तसंच राईट ना. हा, आता झालंय. व्हीएस कोड वरती, बस झालं. व्हीएस कोड वरती काय करायचंय, तर एकदम लेफ्ट साईडचं वरचं जे आहे ना, सर्च वालं जे दिसतंय, लेफ्ट साईडला जा. हा, तिथं नाही, त्याच्या लेफ्ट साईडला ते वही सारखं दिसतंय बघ, घे वरती, त्याच्यावरती. हा, तो आता ही फोल्डर जो होता, आत्ताचा जो फोल्डर होता ना, पुढे ते हा. फाईल, त्याला ओपन कर. खाली असेल कुठं, तिथं नाही. हा, एक मिनिट. हा. हा, व्हीएस कोड पण ओपन पाहिजे. हो, एक सेकंड. हा, आता ते फोल्डर घे. हा, आता तो फ्रंट एंड वाला जे आहे ना, फ्रंट एंड वाला मधला आहे तो, हा. मधला आहे, तर त्याला उचल आणि खाली ठेव. म्हणजे नाही, डबल क्लिक झालं, बॅकला घे, लेफ्ट क्लिक इथलं एकदा. आणि खाली. हा, लेफ्ट साईडला नेऊन जा त्याच्या, जिथं फाईल फोल्डर होता ना, उचल त्याला, आणि जिथं आउटलाईन वगैरे दिसतंय का त्याच्यावरती घे, लेफ्ट साईडला घे, लेफ्ट साईडला. हा. हा, सोड हा. सोड. गुड. ऍड टू वर्क. ठीक आहे. आता हे हा. खाली जे HTML दिसतंय, त्याला राईट क्लिक कर आणि न्यू फाईल म्हणायचं. न्यू फाईल वरती क्लिक करायचं, एकदम फर्स्ट. त्याला index.html नाव काही देऊ शकता, मी एक्झाम्पल साठी सांगतोय. index. फुल स्टॉप कर, HTML. नाही नाही नाही, ड्राफ्ट नाही. गुड, एंटर करा. आता राईट साईडला जाऊन फक्त एक्सक्लेमेशन मार्क माहित आहे कुठे आहे? वन वरती असतं बघ, हो. एक्सक्लेमेशन मार्क. हा, एंटर कर बटन, झालं. प्रेस. हा, तो हा इमेट कोड म्हणतात त्याला. जे आता एक्सक्लेमेशन जर का केलं ना, तर हा. इमेट कोड जनरेट होतो. ओके, आणि बॉडी जे लाईन नंबर 9 जे दिसतंय तिथं जा. लाईन नंबर 9 खाली लेफ्ट साईडला नंबर वगैरे दिसतात. हा, तो तिथं कर्स बॉडीच्या आतमध्ये जायचंय. बॅक स्पेस कर एकदा, बॅक स्पेस. हा. हा, एंटर करशील आता. हा, हे तुझं कसं झालं, तर तू बॉडीच्या अंडर गेली असं असतं. ठीक आहे. हो. H1 लिही फक्त, H1. एंटर कर. हा, इथं आता लिही मेसेज, वेलकम टू इशिकाज प्रोग्रामिंग असं. सेव्ह करायचं, याला कंट्रोल यस न सेव्ह होतं. कंट्रोल आणि यस बटन दाबायचं. हा, आणि आता लेफ्ट साईडला जे index.html दिसतंय, लेफ्ट साईडला जे हा. index.html आहे, त्याच्यावरती राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक, लाईव्ह सर्व्हर दिसतंय पहिलंच, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. हा, आणि अलाव. ओके. बरं. हा, सो ओपन होईल इकडं लाईव्ह सर्व्हर. डोंट शो अगेन मग, तर राईट साईडला काहीतरी. गुड, हे झालं त्याच्यावरती, तर ओपन झालेलं आहे.
ठीक आहे, दिसतंय कंटेंट. हो वेलकम टू इशिकाज प्रोग्रामिंग. या हो तो गौरव, आता उद्या लॅपटॉप कधी येणार आहे गौरव? तो हे नॉर्मल प्रोग्रामिंग आहे जे की करायचं आहे तुम्हाला. ओके, नॉर्मल प्रोग्रामिंग जे आहे ते करायचं आहे. आणि हा, आता स्टॉप करशील. ठीक आहे, स्टॉप. तो हे असंच फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करा. ओके, हे असंच फोल्डर स्ट्रक्चर काय आहे क्रिएट करायचं आहे. कुठं आलं? तो आता काय काय सांगितलं इथं, तर जनरेट कसा करायचा, इमेज कोड म्हणजेच काय असणार आहे, फक्त एक्सक्लेमेशन मार्क आणि एंटर करा तर हा काय होईल, इमेज कोड जनरेट होत असतो. हा फक्त VS कोडला आहे, दुसरीकडे नाही होत जनरली. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्लगइन्स वगैरे इन्स्टॉल करावे लागतात. VS कोड खूप सारा सपोर्ट करतो. ठीक आहे, आता पहिली लाईन काय सांगितलेली, तर हा HTML फॉर्मॅट आहे. त्यानंतर पुढं बघा, HTML आलंय आणि लँग इक्वल्स टू काय आलंय, इंग्लिश आलेलं आहे. EN म्हणजेच काय असणार आहे, इंग्लिश असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे हेड सेक्शन आलाय. हेड सेक्शन जसं आपलं असतंय ना, बॉडी पूर्ण हेड असणार आहे, बॉडी असणार आहे, खाली फुटर असतो. ओके, ह्या बॉडीच्याच अंडर काय आहे, एक फुटर असणार आहे. सो हेड सेक्शन, बॉडी सेक्शन, फुटर सेक्शन हे असणार आहे. तो उद्या वगैरे सांगेल पेजचा लेआउट कसे असणार आहेत. तो हेड म्हणजेच काय असणार आहे की टायटलला दिसणार. हे टायटल कुठं असतं बघा, मी सेव्ह करतो याला, लाईव्ह सर्व्हर मी ओपन करतो H1 टॅग मध्ये. इथं वेलकम टू HTML. ठीक आहे, असं. आणि पुढे आता खाली माझं काय होतंय, तर इथं वेलकम टू HTML क्लास हे काय झालं, तर दिसत आहे जे कंटेंट आपण बॉडीमध्ये लिहिलं, बॉडीमध्ये जे काही लिहिलंय ते बॉडीमध्येच दिसतं. इथं ही एवढी बॉडी असणार आहे आपली. ठीक आहे, वेब पेजची जी काही हे दिसतंय का, एवढीच अशी बॉडी असणार आहे. आणि वरती तुम्हाला हे डॉक्युमेंट म्हणून दिसत आहे, हे लोकल होस्टला रनिंग होत आहे म्हणून हे IP ऍड्रेस वगैरे दिसतो. आणि पुढे फाईलचा पाथ वगैरे दिसणार आहे, ते इग्नोर करा. बट वरती काय आहे, डॉक्युमेंट म्हणून दिसत आहे. हे डॉक्युमेंट म्हणजेच कुठं असणार आहे, तर हेड सेक्शन मध्ये इथं टायटल दिलं. ठीक आहे, म्हणजे आपल्या डोक्यावरती एक पट्टी लावली आहे, काय नाव आहे, डॉक्युमेंट म्हणून. त्याच्याऐवजी मी इथं काय करतो की HTML ट्युटोरियल म्हणतो. ठीक आहे, जसं नेम प्लेट बदलली आता, काय HTML टायटल, तर बघा ट्युटोरियल, तर काय आलं, HTML ट्युटोरियल आलेलं आहे. ओके, सो लगेच दिसतं तुम्हाला चेंजेस जे आहेत ते, असं वेळ लागत नाही. आता इथं तुम्ही वेगवेगळे हेडिंग टॅग असतात, हे हेडिंग आहेत, वेगवेगळे हेडिंग. H म्हणजे हेडिंग असतं. ठीक आहे, मग असे याचे टोटल 6 असणार आहेत हेडर्स. हेडर्स काय आहेत, तर टोटल 6 आहेत हेडिंग. सो पहिला हेडिंग टॅग आहे H1. ओके, असे किती आहेत टोटल, तर 6 आहेत. H1, H2, H3, H4, H5 आणि लास्ट काय असेल, H6 असे असणार आहेत. आणि प्रत्येक जण काय होतो, तर क्लोज होणार आहे, कशाने नाही कशाने, म्हणजे
हे प्रत्येक जण काय होतो तर क्लोज होत असतो आणि प्रत्येकाचा फॉन्ट वेगळा आहे. तो हे जर का आपण बघायचं म्हटलं तर बघा कसं असेल, मी हवं तर हे हेडिंग दिलेलंच आहे. इथं हेडिंग दिलेलंच आहे. सो आता H2 यूज करतो. तो इथं लिहितोय की धिस इज हेडिंग 2. ठीक आहे. आणि याला मी कॉपी करेल. 2, 3 झालं, 4, 5, 6. इथं रिस्पेक्टिव्हली काय असेल तर 3, 4, 5, 6. इथं रिस्पेक्टिव्हली काय असणार आहे 6. इथं रिस्पेक्टिव्हली काय असेल 3, 4, 5, 6. ओके. असं. तो हे काय केलंय की अशा प्रकारे पूर्ण टॅग्स असणार आहे. सेव्ह करा. कंट्रोल एस न सेव्ह होत असतं. बघा इथं वेगवेगळे फॉन्ट्स दिसत आहेत तुम्हाला. सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, आणखी छोटा. ठीक आहे. असे. सो हे वेगवेगळे टॅग्स आहेत. जसं की तुम्ही H1 to H6 जशी रिक्वायरमेंट असेल आपल्याला त्यानुसार काय असेल यूज करायचं आहे. तुम्ही जर का HTML विकिपीडिया मी असं सर्च करतो म्हणजे तुम्हाला एक दाखवता येतंय मला. तो इथं बघा एक विकिपीडियाचं पेज मी ओपन केलं. ओके. आता इथं यांना हेडिंग दिलंय वरती. हेडिंग दिलेला आहे. इथं सुद्धा काही ना काहीतरी हेडिंग दिलेलं आहे. तो ह्या प्रत्येक कंटेंट जर का बघायचं असेल तर राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करायचं. काय करायचंय? राईट क्लिक करायचं. एकदम लास्टला इथे इन्स्पेक्ट म्हणून दिसत असतं. जर का तुम्ही फायरफॉक्स वगैरे वापरत असाल तर इन्स्पेक्ट एलिमेंट म्हणून येतं. पण इथं आता काय आहे तर इन्स्पेक्ट म्हणून आलेला आहे. तर बघा हा H1 टॅग आहे. इथं दिसतंय H1 फर्स्ट हेडिंग हे जे दिसतंय का राईट साइडला तो H1 टॅग आहे हेडर आणि त्याला थोडंसं फॉर्मॅटिंग केलंय. एकदम बोल्ड दिसत नाही ते. का? कारण त्याला फॉर्मॅटिंग केलेलं आहे. CSS वापरलंय. हे बघा इथे H1 आहे आणि याच्याच अंडर जर का गेलो तर आपल्याला इथे HTML दिसतंय. हे वाला. तो हेडिंग हे सगळ्यात मोठं. ठीक आहे. H1 म्हणजे सगळ्यात मोठं. मग त्याच्यानंतर असे सब हेडिंग्स वगैरे येतात. हे बघा असे सब हेडिंग्स वगैरे येणार आहेत. जसं जसं रिक्वायरमेंट असेल तसं तसं आपण यूज करू शकतो. ओके. आणि ही हिस्ट्री आहे पूर्ण HTML ची. कधी 89 ला चालू झालं. हे बघा इथं 89 ला डेव्हलप केलंय. म्हणजे पूर्ण इंडस्ट्री लेव्हलचं. त्यानंतर मग हे 95 परत व्हर्जन आले 97 पुढे काय परत ते 97 98 ठीक आहे. याचे सब डिव्हिजन आणि HTML5 हे 2014 ला आलेला आहे. नंतर मग याचेही परत सब व्हर्जन म्हणजे 5.1 आलं. कुठे 16 ला आलेलं आहे. त्यानंतर 5.2 हे 17 ला आलंय. सो हे वेगवेगळे व्हर्जन्स आलेले आहेत. ठीक आहे. तो असे हेडिंग्स जर का द्यायचे असतील तर आपण कोणते टॅग्स यूज करतो? H1 to H6 हे पूर्ण असणार आहेत. ठीक आहे. H1 to H6 हे काय आहेत तर हेडिंग टॅग्स असणार आहेत. हेडिंग टॅग इथं असणार आहेत. ओके. तर हे लक्षात ठेवाल की वेगवेगळे टॅग्स असतील, वेगवेगळे स्ट्रक्चर आहे. आज फक्त तुम्ही याच्यासोबत प्रॅक्टिस करा. आणखी काय असतात तर सपोज की इथंच तुम्हाला पॅराग्राफ वगैरे दिसतायत. हे बघा. हे काय झालं तर पॅराग्राफ आहेत वेगवेगळे. हा पहिला पॅराग्राफ, दुसरा पॅराग्राफ. मी याच्यावरती राईट क्लिक करून तुम्हाला जर का इथं दाखवलं तर हे बघा हे पहिला पॅराग्राफ, हा दुसरा पॅराग्राफ, हा तिसरा पॅराग्राफ, हा चौथा पॅराग्राफ. हे काय झालं तर पॅराग्राफ्स आहेत. जर का तुम्हाला असे पॅराग्राफ क्रिएट करायचे असतील तर त्याच्यासाठी पी नावाचा टॅग आहे. पॅराग्राफ टॅग. ठीक आहे. तो हा पी नावाचा टॅग आहे. त्याला जस्ट काय कराल की ह्या H6 च्या खाली मी पी टॅग यूज करतोय. आता काय काय लिहायचं हे माहिती नाहीये आपल्याला. म्हणजे कुठला टेक्स्ट घ्यायचा, कुठला नाही घ्यायचा. तर इथं लोरेम आणि किती वर्ड्स हवेत. मला सपोज की इथं 30 वर्ड हवेत. सो मी लोरेम 30 केलं.
एंटर केलं तर 30 वर्ड आलेले आहे. ठीक आहे, 30 वर्ड आले. त्यानंतर पुढे काय आहे की आणखी एक पी टॅग घेतो. इथं लोरेम मला सपोज आता 25 वर्ड घ्यायचे, सो 25 लिहा. एंटर केले, 25 येणार आहे. ठीक आहे, 25 वगैरे येणार आहे. सो हे जर का सेव्ह केलं आणि तुम्ही काही रन करायची गरज नाही, एकदाच रन करायचंय. एकदाच ही फाईल रन करायची जेव्हा केव्हा ओपन कराल त्यावेळेस. तो बघा इथं पहिला पॅराग्राफ आला, दुसरा पॅराग्राफ आला. आणखी काय असेल, तुम्हाला आणखी असे घ्यायचे असतील तर कितीही घेऊ शकता. मी यांना कॉपी पेस्ट करतो. असे कितीही पॅराग्राफ्स घेऊ शकता. ओके, हे बघा पॅराग्राफ. आता हे पॅराग्राफच आहेत, हे कशावरून ठरतं? तर बघा, ही लाईन झाल्यानंतर एक एम्प्टी लाईन इथं इन्सर्ट झालेली असते. ह्या दोघांच्या मध्ये एम्प्टी लाईन आलेली आहे आणि नॉर्मली जो स्पेस आहे लाईनचा, म्हणजे 2 लाईन्समध्ये जो नॉर्मली स्पेस दिसतो, हा बघा इथं आणि इथं लाईनचं स्पेसिंग बघा आणि ह्या लाईनमध्ये स्पेसिंग बघा डिफरंट असतं. तो इथे एक हॉरिझॉन्टल लाईन इन्सर्ट केलेली असते. न्यू लाईन म्हणतात त्याला. सो ती एक लाईन इन्सर्ट केलेली असते. म्हणून आपल्याला इथं स्पेसेस दिसत असतात. इथंही काय आहे, स्पेसेस असे दिसणार आहे. ठीक आहे, ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट हे मी नंतर सांगेलच. सो आज फक्त तुम्ही काय करणार आहात की H1 पासून H6 यांची प्रॅक्टिस करा. त्यानंतर इथं हेडिंग टॅग असा, त्यानंतर पुढे काय आहे बॉडी टॅग, एवढ्यामध्येच तुम्ही हे करणार आहात. आणि इथं हे जे काही मेटा टॅग दिसत आहेत, मेटा म्हणजेच काय असतं, तर इन्फॉर्मेशन अबाउट इन्फॉर्मेशन किंवा क्लास ऑफ क्लास असंही म्हणतात. जसं की तुम्ही एखादा फोटो काढला. ओके, तर फोटो काढल्यानंतर काय होतं, जसं की आता बघा ही आपण फाईल सेव्ह केली, तर ह्या फाईलमध्ये काय आहे, इन्फॉर्मेशन आहे. बट जर का तुम्ही फाईल एक्सप्लोररला गेलात, इथं जर का गेलात, तर बघा काय असेल, त्या CCPPच्या अंडर, फ्रंट एंडच्या अंडर इथं काय असणार आहे, तर ही बघा प्रॉपर्टीज. जर का ह्या फाईलवरती तुम्ही राईट क्लिक करून प्रॉपर्टीज वरती जर का क्लिक केलं, तर तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन दिसते. काय, तर ह्या पूर्ण फाईलचा पाथ काय आहे, किती बाइट्स त्यानं ऑक्युपाय केले, ठीक आहे, डिस्कवरचे किती बाइट्स ऑक्युपाय केलेले आहे, टोटल साईज काय आहे, त्याचा टाईप काय आहे, टाइप ऑफ फाईल हे बघा .html आहे. त्यानंतर कशा थ्रू ओपन करायचे, तर इथं ओपन विथ काय दिलंय मी, क्रोम दिलंय. सो इथं क्रोम तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर कधी क्रिएट केली, ठीक आहे, मॉडिफाय कधी केली, ऍक्सेस कधी केली, सर्व काही आहे. तर हा मेटा डेटा असतो. यालाच काय म्हणतात, मेटा डेटा. मेटा डेटा म्हणजे काय, तर एखाद्या फाईलच्या बद्दल जी इन्फॉर्मेशन क्रिएट होत असते किंवा स्टोर्ड असते त्याला आपण मेटा म्हणतो. ओके, तो इथं मेटा आणि इथं काय असणार आहे, UTF-8. UTF-8 म्हणजेच काय आहे, तर युनिकोड टेक्स्ट फॉर्मॅट. युनिकोड टेक्स्ट फॉर्मॅट. आता युनिकोडच डेटा आपल्याला रीड करता येतो. बाइट्स डेटा असतात, त्यानंतर रॉ डेटा आहे, फॉर्मॅटेड डेटा आहे, भरपूर सारे टाइप्स असतात डेटाचे. सो त्याच्यापैकी आपण रीड कोणता करतो, आपल्याला जे रीड करता येतं, तर UTF युनिकोड वाला. ठीक आहे, आणि त्याचं व्हर्जन कोणतं आहे, तर 8 व्हर्जन आहे. जे की आपण आता करंटली इंग्लिश जे वापरतो त्याचं UTF-8 हे फॉर्मॅटिंग असतं. ओके, आणि इथं हे जे नेम इक्वल्स टू व्ह्यूपोर्ट दिसतंय, व्ह्यूपोर्ट म्हणजे काय आहे की आपल्याला जी स्क्रीन दिसली इथं हे वाली, तर ह्या स्क्रीन नुसार ऍडजस्टमेंट करायचंय. सो कंटेंट बघा कसं असणार आहे, विड्थ. विड्थ ही व्हॅरी होईल कसं, तर डिव्हाइस विड्थ नुसार. म्हणजेच आता इथं विड्थ नुसार म्हणजेच काय आहे बघा, डिव्हाइसच्या विड्थ नुसार. तर आपण जेव्हा इन्स्पेक्ट करतो, हे इथं दिसतं तुम्हाला, सॉरी इथं. सो ही वेगवेगळी विड्थ आहे. तुम्ही सिलेक्ट करू शकताय की कोणती विड्थ हवी आहे, कोणता पेज हवा आहे. सपोज की मी आता काय केलं, की आता डेस्कटॉप व्ह्यू झाला. ठीक आहे, हे जे काही दिसतंय ते डेस्कटॉप व्ह्यू झाला. इथं रिस्पॉन्सिव्ह नंतर तुम्ही आयफोनचा जर का आयफोन प्रो बघितलं, तर त्याच्यावरती अशी वेबसाईट दिसणार. तो
ऑटोमॅटिकली ऍडजस्ट झाली, ही विड्थ जी आहे ती ऑटोमॅटिकली ऍडजस्ट झालेली आहे. तसंच तुम्ही टॅब पण आहे बघा कुठेतरी इथं, ठीक आहे. असे वेगवेगळे काय आहेत तर तुम्ही फोनवरती कशी दिसणार आहे त्याचा हा रिस्पॉन्सिव्हनेस असतो. तो त्याची इन्फॉर्मेशन कुठं दिलेली असते तर इथं आहे या मेटामध्ये, ठीक आहे. आणि इनिशियल स्केल म्हणजे काय की झूम लेवल किती पाहिजे. बाय डिफॉल्ट 1.0 आहे, ठीक आहे. 1 असते बाय डिफॉल्ट. तो तुम्ही जर का 2 केलं तर आणखी झूम दिसणार आहे, ठीक आहे. त्यानंतर ही टायटल म्हणजेच काय तर कुठं दिसतं हे इथं दिसणार आहे, वरती टॅबच्या वरती दिसत असतं. आणि बाकीचं हे बॉडीचा कंटेंटच आहे. ओके. सो मी जे काही फाईल पाठवतोय ती फाईल माझ्याच नावानं सेव्ह करत जाल आजच्या डेटनुसार, ठीक आहे. आणि एवढ्याचीच प्रॅक्टिस करा, ठीक आहे. उद्या आपण आणखी काय आहे टॅग्स वगैरे